कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला खूप राग आला होता म्हणून तुम्ही भाऊजींविरुद्ध तक्रार केली? त्यांच्या विरुद्ध नाही केली, भुवनेश्वरी मॅडम, मी तक्रार केली भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध। आदिपती, काय हे? काय झालं? हा, काय नाही झालं तर मग ही अशी वस्तूची फेकाफेक कशापायी करतोयस? चिडलायस ना? स्वतःवर चिडलोय मी। म्हणजे काय झालं? काय नाही ग, काय नाही। अरे काय नाही झालं मग कशापायी चिडलायस? रातच्याला नीट जेवला नाहीस, कुणाशी घरात नीट बोलत नाहीयेस, हा? काय झालं? म्हणजे मला आता कुणासंगच काय बोलायचं नाही। अरे असं करून कसं चालेल? बस, तू बस बस शांतपणे, हा? अरे मला तरी सांग काय झालं? काय आता जे होऊ नये तेच सगळं व्हायला लागले बघ आजी। आमच्या संसाराला आमचीच नजर लागली का काय मला कळेना। अधिपती शांत शांत हो, शांत। काय झालं सांग मला, काय झालं? काय व्हायचं राहिले आता आजी? एवढी त्यांची तक्रार बिक्रार करण्यापर्यंत मजल जाईल असं वाटलंच नव्हतं का मला। काही वेगळंच होऊन बसलं। ज्या मला वाटल्या होत्या, आपल्याला वाटल्या होत्या त्या मास्तरीनबाई ह्या नाहीत। धक्काच बसला मला। होईचा अंदाज बरोबर ठरला। एवढं कसं माणसांची पारख करायला चुकलो ग आम्ही? आम्ही ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकला होता ना त्या मास्तरीनबाई ह्या नाहीत बघ, एवढं कळतं मला। आपलंच चुकलं म्हणायचं। आईसाहेबांचा एवढा अंदाज बरोबर ठरला बघ। म्हणजे त्यांनी सांगितलेल्या बाकी सगळ्या गोष्टी पण बरोबरच असणार आहेत। एवढं कसं काय चुकलो मी, मला काय कळत नाही। आमचं शिक्षण तर नाहीच, पण आज आम्हाला डोसके बी नाही हे आता सिद्ध झालं मास्तरीनबाईंमुळे। इथनं झिरो आहे आम्ही। लय मोठी ठेस लागली आजी। नग वाईट वाटून घेऊस, जे झालं ते झालं। अगं पण जे झालं ते होऊनच का दिलं आपण, मला कळत नाही आजी। मला कायम वाटायचं मास्तरीनबाई म्हणजे आमच्या आई साहेबांवानीच आहेत, एकदम करारी, स्वाभिमानी। अशा स्वाभिमानी स्वार्थी निघाले त्या। अशा घरच्या कुरबुरींवर कोणी पोलिसात जाऊन कंप्लेंट करते होय ग? होय र, मला बी तिची हीच गोष्ट खटकली बघ। काल बी ते ओंकार आणि शिवानी वहिनी आलते मला भेटायला रात्री। मला म्हणले फोन करूया मास्तरीनबाईंना। मी नकोच म्हणलं होतं, नकोच म्हणत होतो, कारण मला भीतीच होती काय तर असंच विपरीत घडेल म्हणून। शेवटी शिवानी वहिनीने काय ऐकलं नाही, ते हट्टालाच भेटल्या। त्यांनी केला फोन, माझ्या कानानं ऐकलं बघ आजी। मास्तरीनबाई स्वतः म्हणल्या मी जाऊन केली म्हणल्या कंप्लेंट। ते जेव्हा ऐकलं ना मला वाटलं आत्ता जाऊन जीव द्यावा कुठं तर। माझं प्रेम खोटं ठरलं का आजी, मला त्याचं वाईट वाटलं बघ। आत्ता जाऊन मरावं वाटलं कुठं तर। नंतर मी आईसाहेबांचा विचार केला, म्हणलं आईसाहेबांनी एवढा खस्ता खाल्ल्यात आपल्यासाठी, त्यांच्यासाठी जगलं पाहिजे आपल्याला। आमचं प्रेम खोटं ठरलं आणि आईसाहेबांची माया खरी ठरली। आईच्या मायापुढं समद पिकं असते बघ। आईची माया घडत असते, तिच्या मायापुढे समधी हारतात बघ। त्यांचं आधी बी खरंच होतं ना। आमच्या लग्नाच्या आधी मास्तरीनबाई आम्हाला आवडत्यात, त्यांचं प्रेम खरं आहे, आमच्या मास्तरीनबाई खऱ्या आहेत हे बोंबलून बोंबलून सांगत होतो मी आईसाहेबांना। आईसाहेब मला सांगत होत्या नाही, त्यांच्या मनात तुमच्याविषयी प्रेम नाही आहे, हे सगळं काय खरं नाही, अधिपती सोडून द्या विषय। पण नाही, आम्ही आमची टिमकी बडवत राहिलो। आईसाहेबांनी आमचं मन ओळखलं आणि लग्नाला राजी झाल्या। त्यांनी आमचं मन समजून घेतलं, पण आम्ही त्यांचं मन ओळखू शकलो नाही आजच्या शेवटपर्यंत। अरे गप गप गप, हे बघ, जी माणसं आपली नाहीत त्यांच्यासाठी डोळ्यात पाणी का म्हणून आणायचं? तू चल चल बघू खाली, भूमीनं बोलावलंय, चल। नको नको, तू जा।
असं काय करतेस? चल बघू, चल बघू. अगं नको आजी, नको ग. आई साहेबांच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार. एवढी मोठी माती केल्या ना मी आयुष्यात, त्यांच्यासमोर मी मान नाही वर करून बघू शकत. अरे आई समोर मान खालीच असावी. आपल्या नजरेला तिचं पायच दिसलं पाहिजेत बघ. बरोबर आहे ग, मान खाली असावी, पण ती आदरानं, अशी शर्मेनं नाही ना. एवढा मोठा गुन्हा झाला की नाही खर तर माझ्या हातनं. कवाच आई साहेबांच्या समोर जाऊन असं वाटतंय मला. मला एक सांग, भुवीला तू आई मानतोयस ना व? हे काही विचारणं झालं, काहीतरी विचारतात का? आई साहेबच आहेत ते आमच्या. होय ना व? मग तू जर तिचा मुलगा आहे आणि ती तुझी आई आहे, मग अंतर कशा पाहिजे देतोयस तिला? आई मुलाला माफ करणार नाही, मग कुणाला करणार रे? हा, आईचं काळीज आहे तिचं. तिच्या मनात नेहमी तुझ्या भल्याचाच विचार असतो या बघ. अरे नग मनात काय आणू? चल चल बघू. असू दे ग, धीर होत नाही माझा. सत्याला सामोरं जाताना धीर होतच नसतो, पण एकदा का सत्य स्वीकारलं नव का त्याच्या एवढा अभिमान कशातच नाही बघ. अरे जगाची रीतच आहे तशी. आणि आता भुवी हे सत्य आहे. आई साहेब फक्त सत्य नाहीत, मायेचं सत्व बी आहेत. भुवी मायेचं सत्व आहे नव, मग कशा पायी घाबरतीयास? अरे तिची माया गंगेप्रमाणे निर्मळ आहे. मार एकदा डुबकी, समधी पाप धुवून निघतील बघ तुझी. चल, पूजा झाली असेल भुईची. चल चल. नको आजी ग. अरे असं करून कसं चालल? जनरीत आहे बाबा. कुणी एक माणूस नसलं म्हणून जगायचं सोडतं का कुणी? चल तू, चल 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 तू चल. अक्षरा, घे चहा घे. नाही नको आहे आई मला. अगं नको काय, रात्री पण नीट जेवली नाहीयेस ना तू. हा, तुझ्या आवडीचा नाश्ता बनवते मी काहीतरी. हा? नाही खरंच नको आई. अक्षरा ऐक ना, अगं आज मुलांना सुट्टी दिली आहे शिकवणीला, मला भरपूर वेळ आहे. तुला माझ्या हातचे पोहे आवडतात का नाही? मी पोहे करतो तुझ्यासाठी मस्तपैकी. हा, नाही खरंच नको बाबा. अक्षू ऐक ना, तुझ्या आवडीचे ना लाल भोपळ्यांच्या घाऱ्या बनवणार आहे मी आज. आणि डब्यासाठी गवारीची भाजी बनवू का? हा, आणि संध्याकाळी भडक बनवूयात. हा? आई अगं खरंच नकोय, मी नाही म्हणतेय ना. अक्षू, अगं काय झालंय बाळा? ह? तू बोलत का नाही आहेस नीट? बोलण्यासारखं आता काही राहिलेलंच नाहीये बाबा. जा, जग जिंकून या. आम्ही आमच्या घरच्यांना जिंकू शकलो नाही, जग कुठून जिंकणार आहे साहेब? असं का बोलताय? खरं तेच बोलतोय. नाही अधिपती, आम्हाला नाही वाटत तसं. उलट तुम्हीच एक हायसा ज्याने या घराला धरून ठेवलंय, नाही का गाई? होय की. असं काय नाही आहे साहेब, आम्ही नाही घर सांभाळू शकलो. बायकोला जिंकता आलं नाही आम्हाला, तिला ओळखता आलं नाही. कुठेतरी कमी पडलो, हारलो आम्ही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.